नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साबुदाण्यापासून 2 प्रकारचे पापड. तर हे पापड अगदी मस्त एकदम खुसखुशीत होतात आणि एकदा केले तर वर्षभर बिलकुल असे खराब होत नाही. वर्षभर आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो. तर मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. तर इथे मी 1 वाटी साबुदाणे घेतलेत. तर हे आपण जे खिचडीला साबुदाणे वापरतो त्याचेत मीडियम आकाराचे. तर साबुदाणे घेताना हे व्यवस्थित मोजूनच घ्यायचे. तर इथे मी ह्या वाटीने 1 वाटी घेतली आहे. तर हे साबुदाणे आता 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कमीत कमी तरी 4 ते 5 तास चांगले भिजत ठेवायचे. तर साबुदाणे भिजवताना हे साबुदाण्यांच्या वर थोडंसं पाणी आलं पाहिजे एवढं असं पाणी टाकून भिजत ठेवायचे. तर हा माझा व्हिडिओ स्किप झाला आहे त्यामुळे इथे तुम्हाला पाहायला भेटणार नाही, परंतु असेच भिजवायचे जसे आपण खिचडी करताना साबुदाणे भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता साबुदाणे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर मी 4 ते 5 तास चांगले भिजवून घेतलेत. तर इथे बघू शकता तुम्ही किती छान भिजलेत. असे आपण बोटाने प्रेस केले तर पूर्ण असे दबले जातात. एवढेच असे चांगले भिजले पाहिजेत. आपल्याला जर सकाळी पापड बनवायचे असले तर रात्री भिजवले तरीसुद्धा चालतं. तर इथे एक मी टोप घेतला आहे. आता आपल्याला साबुदाण्याचे पापड करण्यासाठी किती पाणी पाहिजे ते मी तुम्हाला दाखवते. तर ज्या वाटेने आपण साबुदाणे घेतले होते त्याच वाटेने आपल्याला 5 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. तर एवढं पाणी घेतलं की साबुदाणे व्यवस्थित शिजतात. खूप असे दाटसर पण नाही होत किंवा पातळसुद्धा होत नाही, एकदम व्यवस्थित होतात. गॅसवरती टोप ठेवला, त्यानंतर पाणी थोडंसं गरम झालं की लगेचच त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा आहे तो घालायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व आता साबुदाणे त्या पाण्यामध्ये घालते आहे. तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी सर्व साबुदाणा आता पाण्यामध्ये टाकून घेतला आहे. तर साबुदाणा टाकला की लगेच एखाद्या पळीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आता मी फास्ट केला आहे. तर साबुदाणे हे सतत असे हलवूनच घ्यायचेत, कारण साबुदाणे आपण हलवले नाही तर ते टोपाच्या तळाला असे चिटकतात आणि मग जर ते टोपाला खाली लागले तर त्याचा कलर असा बदली होतो आणि पापड्यासुद्धा व्यवस्थित होत नाही आणि अशा करपट लागतात. म्हणून जेव्हा आपण साबुदाणे शिजवतो तर सतत असं हलवत राहायचं आहे. बिलकुल असे साबुदाणे खाली लागू द्यायचे नाही तळाला. तर 4-5 मिनिट मी सतत असं मिक्स करत हलवत राहिली आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता 4-5 मिनिटानंतर पाण्याला उकळी आली आहे आणि पूर्ण असा साबुदाणा वरती तरंगतो आहे. तर आत्तासुद्धा आपल्याला सततच असं हलवून घ्यायचं आहे, तळापासून असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. तर इथे सतत हलवत नंतर इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा हा पूर्ण अजून व्हाईटच आहे, बिलकुल असा ट्रान्सपरंट झाला नाही, कारण आपल्याला हा चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर साबुदाणा हा शिजत आला की थोडा असा ट्रान्सपरंट व्हायला लागतो. तर 7-8 मिनिट हा साबुदाणा आता मी शिजवून घेतला आहे, तेव्हा हा आता अर्धवट असाच ट्रान्सपरंट झाला आहे. अजून आपल्याला शिजवायचा आहे कारण पूर्ण अजून हा शिजला नाही आहे. तर इथे मी अजून 5 ते 7 मिनिट हा साबुदाणा शिजवून घेतला आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातले. मीठ हे खूप जास्त पण नाही घालायचं, नाही तर मग पापड खारट होतात. तर सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत मी इथे 10 ते 15 मिनिट साबुदाणा व्यवस्थित शिजवून घेतला आहे आणि इथे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल पहिला एकदम साबुदाणा असा व्हाईट दिसत होता आणि आता तो पूर्ण असा ट्रान्सपरंट दिसतोय, असा काचेसारखा दिसतोय. एवढा असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर आता साबुदाणा शिजला आहेच, फक्त आता अजून 2-3 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि साबुदाणा शिजत आला आहे त्यामुळे मी आता गॅस थोडा स्लो केला आहे. साबुदाणा असा शिजत आला आणि मिश्रण थोडंसं घट्ट झालं की गॅस हा खूप असा फास्ट नाही ठेवायचा आहे, थोडं स्लो गॅसवरतीच शिजवून घ्यायचं आहे, नाही तर मग खाली लागण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून असं स्लो गॅसवरतीच हा साबुदाणा अजून 2 ते 3 मिनिट मी शिजवून घेते. तर साबुदाणा शिजला आहे की नाही कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगते. ज्या पळीने आपण हलवतो आहे त्या पळीला पाठीमागून अशी चकाकी येते आणि आपण असताना रेषा ओढली तर त्या दोन्ही रेषा अशा एकत्र येत नाही, जुळत नाही, मध्ये बरोबर अशी लाईन तयार होते. एवढं असं शिजवून घ्यायचं. आणि इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल साबुदाणा हा पूर्ण ट्रान्सपरंट झाला आहे आणि मिश्रण हे पहिल्यापेक्षा चांगलं दाटसर झाले. इथपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आता मी गॅस बंद केला आहे
आता त्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे. तर इथे मी 1 चमचाभर चिली फ्लेक्स घेतलेत, ते घालते. त्याचबरोबर 1 चमचा जिरे घेतलेत. जिऱ्यांमुळे पापड खूप असे चवीला छान लागतात. तर चिली फ्लेक्स आणि जिरे सुरुवातीलाच असं घालायचं नाही, कारण शिजतानाच घातलं तर पापडांचा कलर खूप असा बदली होतो. तर आपण एक तर गॅस बंद केला तेव्हा घालायचे. तर व्यवस्थित आता मी मिक्स करून घेतले. तर हे मिश्रण आता हलकंसं थंड होऊन द्यायचं. एकदम गरम असतानाच असे पापड नाही काढायचे. ते थंड झालं की मग अजून थोडंसं दाटसर होतं. तर आपल्याला सुरुवातीला असं थोडं पातळ वाटतं, पण एवढंच पातळ पाहिजे, कारण जसं ते थंड होत जातं तसं ते थोडं दाटसर होत जातं. तर हे पापड तुम्ही पंख्याखालीसुद्धा बनवू शकता. सुकायला पण जरा जास्त वेळ लागतो. तर आमच्या इकडे रेफ्युजी फ्लोअरला खूप असं ऊन येतं, तिकडे मी हे पापड बनवणार आहे. तर पापड बनवण्यासाठी इथे मी एक बेडशीट आथरले आणि त्यावरती एक पॉलिथिन टाकले. पॉलिथिन टाकल्यामुळे काय होतं, पापड बिलकुल असे चिकटत नाही आणि आपल्याला इथे तेल वगैरे लावायची काहीच गरज नाही. तर इथे मी आता पॉलिथिनवरती काही अशा बांगड्या ठेवल्यात. तर ते बांगड्या ठेवल्यामुळं सर्व पापड असे एकसारखे होतात. आणि तुम्हाला जर बांगड्या ठेवायच्या नसल्या तर एखादी रिंग वगैरे असली त्याने बनवले तरी चालतील, किंवा पळीनीच असे एकसारखे बनवले तरीसुद्धा चालतील. तर मी थोडे पापड आहे ते हे बांगड्यांमध्ये टाकून बनवून दाखवते. तर पापड बनवताना पांगवायचे नाही आपल्याला, खूप असे जाडच घालायचे, खूप पातळ नाही घालायचे, कारण ते सुकल्यावरती अजून थोडे पातळ होतात. फक्त असं बांगड्यांमध्ये थोडं थोडं मिश्रण टाकायचं आहे, पसरवायची काहीच गरज नाही, ते आपणे आपच पसरतात. तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी थोडं थोडं पळीमध्ये मिश्रण घेऊन असे बांगड्यामध्ये टाकून घेतले आणि मी एक एक बांगडी अशी उचलून घ्यायची आहे. तर पापड व्यवस्थित असे आकार पकडतात बांगड्यांमुळे. तर इथे बांगड्या खूप छोट्या आहेत, त्यामुळे असे छोटे तयार होतात पापड. आणि तुम्हाला जर यापेक्षा मोठे पाहिजे असले तर मोठं रिंग वगैरे घ्या. तर इथे मी काही पापड बांगड्या टाकून बनवून घेतले आणि इथे एक माझ्याकडे अशी मोठी रिंग आहे, त्याने मी काही पापड बनवते, यामुळे काही पापड मोठेसुद्धा होतील. इथे रिंग ठेवली आहे, त्यामध्ये आता हे मिश्रण टाकून घेते. तर रिंग मोठी असल्यामुळे एकाच पळीमध्ये असा काही पापड तयार झाला नाही, अजून थोडंसं मिश्रण टाकलं आहे मी, त्यामुळे बघा रिंगमुळे किती पापड असा मोठा तयार झाला आहे. मी नेहमी असं फक्त पळीनीच बनवते, इथे फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी अशी आयडिया दाखवली आहे. तर आता 2-3 पापड हे असे मी रिंगने मोठे बनवून घेतले. ही रिंग खूपच मोठी आहे, त्यामुळे पापड चांगलेच मोठे झाले ते. तर एवढंच लक्षात ठेवायचं, बनवताना खूप असे पांगवायचे नाही, थोडे असे जाडच काढायचे. तर 2-3 पापड हे रिंगने मी काढले. त्यानंतर मग पळीनीच काढून घेते. पळीने आपलं कसं एकदम झटपट होतात, बिलकुल असं वेळ लागत नाही. आपण हे पळीने असे पापड बनवतो, म्हणून या पापडांना पळी पापडसुद्धा म्हणतात. आणि तुम्ही बघितलं ना, बिलकुल असं झंझट नाही, किती एकदम झटपट होतात. तर इथे तुम्ही पाहू शकता, आपले सर्वच पापड आता मी पळीने बनवून घेतले. सर्व पापड पळीने घालून झालेत. आता हे पापड आपल्याला 2 ते 3 दिवस चांगले उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आणि सुकल्यानंतर मग पाहूया. तर 2 ते 3 दिवसानंतर इथे पापड मी मस्त असे सुकवून घेतले. तर इथे तुम्हाला दिसतच असेल, पूर्ण असे ट्रान्सपरंट झालेत पापड. आपण काढताना किती जाड काढले होते, तर आता व्यवस्थित असे ते पातळ झाले सुकवून, म्हणून असे काढताना थोडे जाडच काढायचे आणि सुकताना थोडे असे ते वाकडे तिकडेच होतात. आणि आपण यामध्ये चिली फ्लेक्स आणि जिरे टाकले होते, त्यामुळे बघा दिसायला किती छान दिसतात. आता पापड तर आपले वाळून झालेत, तर ते तळून पाहूया कसे झालेत. तर पापड तळण्यासाठी इथे मी गॅसवरती तेल तापत ठेवलं होतं. तर आता पापड तळूया. तर पापड तेलामध्ये टाकला की असं थोडा झाऱ्याने दाबून घ्यायचा, त्यामुळे ते व्यवस्थित असं तळल्या जातं.
आपण जर असं झाऱ्याने दाबलं नाही तर ते खूपच असे वाकडे तिकडे होतात, व्यवस्थित तळले जात नाहीत. म्हणून असं तेलात पापड टाकला की थोडं झाऱ्याने असं दाबून घ्यायचं. आणि आपण बनवले तेव्हा किती छोटे पापड होते, तळल्यावरती एवढा असा डबल टिबल झाला आहे पापड. तुम्हाला खूप असे पांढरे शुभ्र पापड करायचे असतील तर त्यामध्ये काहीच टाकू नका, त्यामुळे ते एकदम असे पांढरे शुभ्र तयार होतात. तर इथे आपण चिली फ्लेक्स आणि जिरे टाकलेत, त्यामुळे त्यांचा कलर थोडा बदली झाला आहे. तर इथे मी 4 ते 5 पापड तळून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त फुलून आलेत आणि एवढे हलके झालेत ना, एकदम असे कुरकुरीत झालेत. तर आपण उपवासाला नेहमीच काहीतरी असं फराळाचं बनवतो किंवा खिचडी बनवतो, तर त्यासोबत खाण्यासाठी तुम्ही असे पापड तळा, मस्त अशी टेस्ट वाढते. तर साबुदाणा पापड हे आपले किती कुरकुरीत खुसखुशीत झालेत. ते एक पापड तुम्हाला तोडून दाखवते. पहा इथे थोडंसं असं आपण हे तोडला पापड तर लगेच असं पटकन तुटतो आहे आणि थोडासा प्रेस केलं नाही तर लगेच असा भुगा होतो आहे. एवढे असे मस्त खुसखुशीत झालेत. तर इथे पहा तुम्ही बनवला तेव्हा किती छोटा होता पापड आणि तळून आता एवढा मोठा झाला आहे. जेवढे हे पापड खुसखुशीत झालेत तेवढे टेस्टीसुद्धा झालेत. जिरे आणि चिली फ्लेक्स घातल्यामुळे तर त्यांची टेस्ट तर अप्रतिमच येते. तर इथे आपले मस्त आणि जबरदस्त साबुदाणा पळी पापड तयार आहेत. चवीला अप्रतिमच झाले, तेवढेच खुसखुशीत झालेत. तर तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. तर इथे साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी मी 1/2 किलो साबुदाणे घेतलेत. तर साबुदाणे भाजण्यासाठी इथे मी गॅसवरती एक पॅन तापत ठेवलाय. तर आता पॅनमध्ये मी साबुदाणे टाकून घेतलेत. तर ते सतत हलवत आपल्याला असे मिडियम गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे. तर साबुदाणे गॅसवरती असे भाजूनच घ्यायचे, कारण ते आपण मिक्सरला वाटून त्याचं असं पीठ तयार करणार आहे. त्यामुळे भाजणं खूप असं जरुरी आहे. आपण तसेच वाटले तर त्याचं पीठ असं व्यवस्थित होणार नाही. तर इथे साबुदाणे व्यवस्थित भाजलेत की नाही ते कसं ओळखायचं, तर थोडेसे साबुदाणे असे खाऊन बघायचे. त्यांचा पटकन असा भुगा झाला तर समजायचं ते व्यवस्थित भाजलेत. आणि त्याचबरोबर साबुदाणे आपण जेव्हा भाजतो तर त्यांचा कलरसुद्धा हलकासा चेंज होतो आणि साबुदाणेसुद्धा थोडे हलकेसे असे फुलतात सुद्धा. तर इथे आता 4 ते 5 मिनिटानंतर आपले साबुदाणे व्यवस्थित असे भाजून झालेत. तर साबुदाणे भाजून झाल्यानंतर ते आपल्याला आता एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे. इथे मी एक ताट घेतले, त्यामध्ये आता हे साबुदाणे काढून घेते. आता हे ताटामध्ये काढलेले साबुदाणे आपल्याला पूर्णपणे असे थंड करून घ्यायचे, नंतरच मग मिक्सर करायचे. तर आपले साबुदाणे थंड होतात ते तोपर्यंत बटाटे पाहूया. तर इथे मी 1 किलो बटाटे कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या घेऊन उकडून घेतलेत. तर आता हे उकडलेले बटाटे त्यांची अशी साल काढून घ्यायची. तर 1 किलो बटाटे असतील तर त्यासाठी 1/2 किलो साबुदाणे हे एकदम असं परफेक्ट प्रमाणे पापड बनवण्यासाठी, म्हणून मी ते 1 किलो बटाटे घेतले. तर बटाटे हे हलकेसे गरमच आहेत, गरम असतानाच सर्व आपल्याला करायचे, खूप जास्त असे थंड नाही होऊन द्यायचे. तर इथे मी आता सर्व बटाट्यांची साल काढून घेतली आहे. तर हे बटाटे आपल्याला आता मॅश करून घ्यायचे. तर त्यासाठी इथे मी पुरणाची चाळण घेतली आहे आणि त्याखाली अशी मोठी वाटी घेतली आहे. तर हे मी पुरणाच्या चाळणीने सर्व बटाटे मॅश करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आता मी एक बटाटा घेतलाय, पण बटाटे खूप असे गरम आहेत, त्यामुळे आता मी ग्लास घेतले एक, त्यानेच असे व्यवस्थित मॅश करून घेते. त्यामुळे काय होतं, आपला हातसुद्धा भाजत नाही. फक्त इथे एवढंच लक्षात ठेवायचं की बटाटे खूप असे थंड होऊन नाही द्यायचे, नाहीतर मग ते चाळणीने व्यवस्थित मॅश होत नाही, असे चिकट होत जातात. म्हणून गरम गरमच बटाटे आपल्याला मॅश करायचे. तर अशा प्रकारे आता मी सर्वच बटाटे मॅश करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्वच बटाटे आता मॅश करून घेतलेत. पूर्ण बटाटे आपले मॅश करून झालेत. तर बटाटे मॅश करेपर्यंत इकडे साबुदाणा सुद्धा आपला पूर्ण थंड झालाय. तर हा साबुदाणा आहे तो आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी आता मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये आता सर्व साबुदाणा टाकून घेते आणि आता मिक्सरला मस्त असा बारीक वाटून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता मी मिक्सरला साबुदाणा असा फिरवून घेतलाय, मस्त एकदम बारीक असं त्याचं पीठ तयार करून घेतले. आता हा वाटलेला साबुदाणा आहे तो आता चाळून घ्यायचा आहे आपल्याला, त्यामुळे त्यामध्ये काही साबुदाण्याचे कण राहिले असतील तर ते निघून जातील, त्यासाठी असं चाळून घ्यायचं. तिकडे खिडकीतून भरपूर अशी हवा येत होती, त्यामुळे चाळताना असं साबुदाण्याचं पीठ उडत होतं इकडे तिकडे. आता बाकीचा राहिलेला साबुदाणा आहे तो पण मी चाळून घेते. आता हा मॅश केलेला बटाटा आहे तो घ्यायचा आणि त्यामध्ये आता हे आपण जे साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतले ते घालायचं आहे. तर इथे आता मी हे सर्व साबुदाण्याचं पीठ आहे ते आपण मॅश केलेल्या बटाट्यामध्ये टाकून घेते. तर इथे आता साबुदाण्याचं पीठ आणि किसलेला बटाटा आहे तो मी उलटण्याने असं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. थोडं असं 1-2 मिनिट मिक्स केल्यानंतर आता त्यामध्ये बाकीचं साहित्य टाकायचंय. 1 चमचा मीठ घेतलंय मी, ते टाकते.
त्याचबरोबर इथे मी 8-9 हिरव्या मिरच्या आहेत, त्या मिक्सरला अशा जाडसर वाटून घेतल्या होत्या, त्या टाकते. तर इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला पाहिजे तर थोडंसं लाल मिरची पावडर टाकली तरी सुद्धा चालेल, पण हिरवी मिरची टाकल्यामुळे पापडांना कलर छान येतो, म्हणून मी इथे काही लाल वापरली नाही, हिरवीच टाकली आहे. आता हे टाकलेली मीठ, मिरची आणि साबुदाण्याचं पीठ, बटाटा एकदम मस्त असं मळून घ्यायचं, व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. तर हे मळायला थोडासा हाताला चिकट लागतं, पण तसंच असं व्यवस्थित मळून घ्यायचं, एकजीव झालं पाहिजे, म्हणजे मस्त अशी टेस्ट येते. तर इथे 3-4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण कसं साबुदाण्याने पूर्ण असं ओलसरपणा खेचून घेतलाय आणि हे मिश्रण कसं असं थोडंसं सुक्क झालंय, पण असं हाताच्या मुठीने व्यवस्थित दाबून दाबून असं मळून घ्यायचं. आणि ह्यावेळेस आपल्याला खूप असं वाटलं की खूप आता हे मिश्रण एकदमच सुक्क झाले, तर थोडंसं कोमट पाण्याने अजून पाणी लावून असं मळून घ्यायचं. तर इथे आपलं पापडांचं पीठ व्यवस्थित मी मळून घेतलंय. तर आता याची आपल्याला परत एकदा उकड घ्यायची आहे. उकड घ्यायचं कारण एवढंच की परत आपण अशी डबल उकड घेतली तर पापड एकदमच मस्त असे खुसखुशीत होतात. जसे आपले बटाट्याचे वेफर्स असतात तसेच एकदम ते तळल्यावरती फुलतात मस्त. तर उकड करण्यासाठी जे आपण मळलेलं पीठ आहे ते वाटीमध्ये व्यवस्थित असं थापून घ्यायचं. उकड करताना त्याला सर्व बाजूने अशी व्यवस्थित वाफ लागली पाहिजे, म्हणजे सर्वच पीठ हे आपलं व्यवस्थित असं उकडलं जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता कसं मी पीठ एकदम वाटीमध्ये एकसारखं असं करून घेतले. तर पिठाला वाफ देण्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी सुद्धा तापत ठेवले. तर त्यामध्ये आता ही पिठाची वाटी ती ठेवून द्यायची. ती मी इथे कढईमध्ये स्टँड वगैरे काही ठेवलं नाही, कारण स्टँड ठेवलं तर खूप अशी वाटी वरती येत होती कढईच्या, त्यामुळे मी काही ठेवलं नाही तसं. आणि आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिट हे पीठ चांगलं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता पिठाला किती मस्त अशी चकाकी आली आहे, मस्त वाफले आपलं हे पापडचं पीठ. ते आता काढून घेऊया. तर इथे मी आता पीठ काढून घेतले. तर पीठ हे खूप आपल्याला थंड होऊन नाही द्यायचे, गरम असतानाच ते व्यवस्थित असं परत मिक्स करून घ्यायचंय. तर उलटणीने आता व्यवस्थित मी पीठ मिक्स करून घेतलं. तर सुरुवातीला आपल्याला वाटतं हे पीठ खूप पातळ आहे, पण ते जसं थंड होत जातं तसं आटरतं, असं घट्ट होत जातं. म्हणून गरम असतानाच आता याचे गोळे करून घ्यायचे. तर थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि नंतरच गोळे तयार करून घ्यायचे, कारण हे पीठ खूप असं चिकट असतं, आपण तेल हाताला लावलं नाही तर त्याचे गोळे व्यवस्थित करता येणार नाहीत. तर तुम्हाला किती मोठे पापड करायचे त्यानुसारच गोळे तयार करून घ्यायचे. तर इथं अशा प्रकारे मी इथे 5-6 गोळे करून घेतले. तर आता लगेचच पापड करून घेऊया. तर हे पापड आहे मी ते आता उन्हामध्येच बनवणार आहे. त्यासाठी इथे मी आता एक बेडशीट आणि त्यावरती पॉलिथिन टाकून घेतले. तर त्यासाठी इथे पापड यंत्र पण घेतले आणि 2 प्लास्टिकचे असे कागद सुद्धा घेतलेत. तर पापड बनवताना काय करायचं, जेव्हा आपण पहिला पापड बनवतो तेव्हाच फक्त असं कागदाला तेल लावून घ्यायचं. त्यावरती जे पिठाचा गोळा तयार केलाय मी तो सुद्धा एक ठेवून घेतलाय. दुसऱ्या कागदाला सुद्धा असं थोडंसं तेल लावून घेतले. तर आपलं पापड यंत्र आहे ते आता बंद करायचंय आणि एका हाताने असं प्रेस करायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता एक पापड आपला तयार झालाय आणि आपल्याला वाटलं थोडा जाड आहे तर परत एकदा प्रेस करायचं, त्यामुळे अजून थोडा असा मोठा होतो पापड. आणि आपल्याला वाटलं जाड आहे तर बोटाने सुद्धा आपण हे थोडेसे पापड पातळ करू शकतो. पण एवढंच आहे का जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हाच ते थोडं असं पातळच मळून घ्यायचं, त्यामुळे पापड असे पटपट पांगतात. ते इथे आपला एक पापड बनून झालाय, तो आता टाकून घेऊया. तर कागदासहितच असं उचलून घ्यायचं आणि नंतर आपण जे पॉलिथिन टाकले त्यावरती टाकायचं आणि वरचा कागद आहे तो लगेच असा अलगद काढून घ्यायचा. तर बाकीचे पापड सुद्धा मी असेच पटपट बनवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर इथं आम्ही पापड बनवत होतो तिथे हवा सुद्धा अशी भरपूर होती, त्यामुळे ते पॉलिथिन सारखे असे इकडे तिकडे उडत होते, पण आम्ही असे व्यवस्थित हे करून बनवून घेतले पापड. तर इथे तुम्ही बघू शकता आता सर्वच पापड माझे बनवून झालेत, मस्त झाले ते, एकदम गोल गोलगरीत छान दिसतात. तर आता हे पापड आहे 2 ते 3 दिवस उन्हाला सुकवून घ्यायचे चांगले. हे पापड सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता मी 2-3 दिवस बोलले होते, पण 2 दिवसातच हे पापड एकदम मस्त सुकले. जेव्हा सुकायला टाकले होते तर 2 तासानंतर मी पलटी करून घेतले आणि आणखी 2 दिवस आता हे उन्हामध्ये मी सुकवून घेतलेत. मस्त असे कडकडीत सुकलेत आणि बघा एकदम ट्रान्सपरंट झालेत, व्यवस्थित असे पातळ झालेत. कलर सुद्धा बघा किती छान आलाय पापडांना.
एवढे ट्रान्सपरंट झालेत तेव्हा आपले असे बोटं सुद्धा दिसतात त्यामधून. तर हे पापड छान आपले सुकून तर झालेतच. यातील काही आता 4-5 पापड आहे ते आपण तळून घेऊया. पापड तळण्यासाठी इथे मी आता गॅसवरती कढईमध्ये तेल तापत ठेवलंय. तेल पण आपलं चांगलं गरम झाले. तर त्यामध्ये आता एक पापड मी सोडून घेतलाय. तर पापड कढईमध्ये सोडला की झाऱ्याने थोडा असा दाबून घ्यायचा. त्यामुळे तो व्यवस्थित असा सर्व बाजूंनी तळला जातो आणि व्यवस्थित असा फुलतो. तर इथे तुम्ही बघितलं ना, पापड कढईमध्ये टाकल्याच लगेच असा वरती फुलून आलाय. व्यवस्थित असा मस्त खुसखुशीत झालाय. तर बाकीचे पापड सुद्धा आता असेच तळून घेते. वाव, काय मस्त फुललाय पापड. तर इथे तुम्ही पाहू शकता 5-6 पापड मी तळून घेतलेत. तर मस्त असे खुसखुशीत झालेत. बनवले तेव्हा असे एवढे होते आणि तळल्यानंतर पहा एवढे असे खुललेत. जवळजवळ दुप्पट झालेत आपले पापड. तर इथे मी 4 ते 5 पापड मस्त असे तळून घेतलेत आणि इथे तुम्ही बघू शकता पापडांना आपले कलर सुद्धा किती छान आलाय आणि एकदम असे खुसखुशीत झालेत. एखादा पापड मी तुम्हाला तोडून दाखवते. तर इथे पहा थोडासा दाबला तर लगेच तुकडा होतोय. तर असे पापड नक्की करून बघा. एकदम वेफर सारखेच लागतात. खूप छान टेस्ट येते. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशा छान उपयोगी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.